स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं की लास्ट चान्स आहे हा। कॅप राउंड 4 म्हणजे लास्ट चान्स। ठीक आहे, मागच्या वर्षी कॅप राउंड 3 म्हणजे लास्ट चान्स होता, यावेळेस कॅप राउंड 4 लास्ट चान्स आहे। आणि या लास्ट चान्समध्ये जर तुमचा कॉलेजला जर नंबर लागला नाही तर तुम्हाला काही विद्यार्थ्यांना गॅप देखील घ्यावा लागतो। त्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओचा प्रत्येक पॉईंट ना पॉईंट लक्षात घ्या आणि मी काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊन ऐका। अजूनही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील लवकर जाऊन जॉईन करून घ्या। आणि ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी विचारतात की आम्हाला कॉलेज लिस्ट तयार करता येत नाही, कॉलेज लिस्ट तयार कशी करावी? तर कॉलेज लिस्ट तयार करण्यासाठी आपण शॉर्ट हँड लिस्ट बनवलेली आहे, जी की कॅप राउंड वाईज, कट ऑफ वाईज, कॅटेगरी वाईज आणि ब्रांच वाईज जी लिस्ट आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये 3 नंबर दिलेले आहेत। लवकर जा आणि त्या नंबरला मेसेज करा कॉलेज लिस्ट म्हणून। त्या कॉलेज लिस्ट बरोबर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड केलं जातं। जे विद्यार्थी ती कॉलेज लिस्ट घेतील त्या विद्यार्थ्यांना फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड केलं जातं। आणि त्या कॉलेज लिस्टची बरेच जण म्हणतात प्राईस काय, ते प्राईस जास्त नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त 99 रुपीजला ती कॉलेज लिस्ट आहे। आता लास्ट राऊंड राहिलेला आहे, घेऊन टाका जेणेकरून तुमचा फायदा होईल। ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट ऑप्शन निवडले, ज्या विद्यार्थ्यांना अजून चांगलं कॉलेज पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकर ती लिस्टसाठी मेसेज करा। डिस्क्रिप्शनमध्ये 3 नंबर दिलेले आहेत किंवा या स्क्रीनला देखील नंबर आहेत, कोणत्याही नंबरला मेसेज करू शकता, काय अडचण नाही। आणि काय अडचण असल्यास कॉल देखील करू शकता, कॉलने देखील तुमचे सगळे डाऊट्स सॉल्व्ह केले जातील। फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाईल। काउन्सिलिंग फ्री आहे, जे विद्यार्थी कॉलेज लिस्ट घेतील त्याला ती काउन्सिलिंग फ्रीमध्ये आहे। ठीक विद्यार्थी मित्रांनो, पहा आता फक्त कॅप राउंड 4ला 4 दिवस राहिलेले आहेत, 4 किंवा 3 तुम्ही उद्या व्हिडिओ पाहत असाल तर या 3 ते 4 दिवसात काय करायचं, तुमची कॉलेज लिस्ट सगळ्यात पहिले रेडी ठेवायची आहे। कॉलेज लिस्ट रेडी ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा लास्ट चान्स आहे। कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा। तुम्ही म्हणता ना आदल्या दिवशी बनवू, आता गणपती वगैरे सण आलेला आहे त्यामुळे कॉलेज लिस्ट बनवणं होणार नाही। आत्ताच तयारी लागा, आत्ताच लिस्ट बनवून टाका शॉर्ट हँड लिस्टच्या माध्यमातून। शॉर्ट हँड लिस्टच्या तुम्हाला इतका फायदा होईल की तुम्हाला कॉलेज शोधायला वगैरे ताण होणार नाही, टेन्शन होणार नाही। लवकर जा, कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत आणि स्क्रीनला देखील नंबर लावलेला आहे, त्या नंबरला मेसेज करून घ्या। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा मुद्दा म्हणजे काय, तर बरेच विद्यार्थी विचारत आहेत की आमचं बेटरमेंट केलेलं आहे आम्ही, थर्ड राऊंडचं कॉलेज जाईल का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, थर्ड राऊंडचं कॉलेज हे सेफ असतं बेटरमेंट केल्यानंतर। आणि त्याचबरोबर तुम्हाला बेटरमेंटमध्ये चांगलं कॉलेज मिळालं तर तुम्ही ते देखील फ्रीज करू शकता, किंवा नाही मिळालं तर थर्ड राऊंडचं कॉलेज देखील फ्रीज करू शकता, तुमच्या मनावर असतं, काय अडचण नाही। आता विद्यार्थी मित्रांनो, हा लास्ट चान्स कसा आहे पहा, बरेच विद्यार्थी म्हणतात स्पॉट राऊंड असतात। स्पॉट राऊंडमध्ये विद्यार्थी मित्रांनो पूर्ण फी घेतली जाते। कॅप राऊंड मार्फत जर नंबर लागला नाही तर तुम्हाला काही अर्थ नाही, ते 4 वर्ष तुमची पूर्ण फी घेतली जाते। ठीक आहे, 4 वर्ष तुमची पूर्ण फी घेतली जाते। डायरेक्ट सेकंड इयर असेल डिप्लोमाचे, डिप्लोमा डिग्रीला जाणारे डायरेक्ट सेकंड इयर, त्यांची देखील 4 वर्ष पूर्ण फी घेतली जाते। त्यामुळं कॅप राऊंडमध्येच नंबर लावायचा प्रयत्न करा। कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये, 4 मध्ये कोणत्याही कॅप राऊंडमध्ये लागला तरी तिथं पाहत नाही कोणत्या ह्याच्यात लागला, तिथं फक्त एवढंच पाहतात की कॅप राऊंड मार्फत लागला आहे का। ठीक आहे, नसेल लागला तर स्पॉट राऊंडला तुम्हाला पूर्ण फी भरावी लागते। आणि स्पॉट राऊंडच्या भानगडीत पडू नका, कारण स्पॉट राऊंडला बरेच कॉलेज जे आहेत ते हलके कॉलेजेस फी घेतात आणि त्यांचे तिकडं कॉम्प्युटर ब्रांच देतात असं म्हणतात, आणि फॅसिलिटीज काही नसतात, प्लेसमेंट नसतात, असे बरेच विद्यार्थ्यांसोबत स्कॅम घडत असतात। ठीक आहे, आपल्या GMS टीमने त्यासाठी बरेच विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झाले नाही, कारण की त्यांनी एक चुकी केली, कॉलेज लिस्ट बनवताना ते चुकले। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज लिस्ट बनवताना ते चुकले। जर तुम्हाला कॉलेज प्रेडिक्ट अजून तुम्ही केलं नसेल, तुमचं कॉलेज प्रेडिक्ट करू शकता। फक्त कॉलेज प्रेडिक्ट कसं करायचं हे सांगतो 2 मिनिटात। आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, लवकर जा, त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं। यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल, तो सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील, जसं की तुम्हाला रिसोर्सेसवरती क्लिक करून सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर MST CET रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MST CET कॅप राऊंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या समोर या ठिकाणी इंडियामधले व महाराष्ट्रामधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या PDF मार्फत तुम्हाला मिळून जातील। PDF डाउनलोड करण्यासाठी या PDF वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी मिळून जातील। या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅप राऊंड साठी बनवून ठेवायची आहे। पहा, आता कॉलेज प्रेडिक्ट झाल्यानंतरच तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे। आपली शॉर्ट हँड लिस्टसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरला मेसेज करा
तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती फ्री काउन्सिलिंग ग्रुपला सगळं माहिती मिळून जाईल. आता मेन म्हणजे काय, तर बरेच विद्यार्थी विचारतात की आता लिस्ट घेऊन उपयोग आहे का? हो विद्यार्थी मित्रांनो, 100% उपयोग आहे. कारण की मागच्या थर्ड राऊंडला बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिस्ट घेतली. ठीक आहे, 100+ विद्यार्थ्यांनी लिस्ट घेतली आणि 100+ विद्यार्थ्यांनी त्या लिस्टमधून त्या लिस्टच्या मार्फत कॉलेज टाकली. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेज आले की आमचा चांगल्या कॉलेजला नंबर लागलेला. ठीक आहे, याची प्रूफ देखील मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे लवकरचा लिस्टसाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लवकर हे करा, टाका, मेसेज करून टाका, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. आणि तुमचं नुकसान जर झालं तर तुम्हाला 1 इयर्सचा गॅप घ्यावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, गॅप घ्यायचा नाही यासाठी तुम्ही काय करा, आत्ता कॉलेज लिस्ट व्यवस्थित बना. कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवण्यासाठी आपली शॉर्ट हँड लिस्ट घ्या. फक्त 99 रुपीज प्राईज आहे, जास्त नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त 4 दिवस राहिलेले आहेत कॅप राऊंडसाठी आणि या 4 दिवसाच्या आतच तुम्हाला कॉलेज लिस्ट तयार झाली पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. भेटा पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.